हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट स्टँडर्ड 10 सायन्स 1 लेक्चर नंबर 4 आणि आज आपल्याला जो टॉपिक लक्षामध्ये घ्यायचा आहे तो आहे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल। लास्ट पिरियडला आपण मेंडेलिव्हजचा पिरियडिक लॉ बघितला होता आणि आज आपल्याला मेरिट्स त्याचे लक्षामध्ये घ्यायचे आहे, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे। मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल। आता मेंडेलिव्हज जो आहे हा या सर्व क्लासिफिकेशन करणाऱ्या सायंटिस्टमधला हार्ड वर्कर सायंटिस्ट आहे असं म्हणायला पाहिजे, कारण यांनी त्याच्या काळामध्ये माहीत असलेल्या सगळ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि एक जे फ्रेमवर्क पाहिजे होतं क्लासिफिकेशन करता ते परफेक्ट फ्रेमवर्क मेंडेलिव्हजनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। आता मेंडेलिव्हजचे काय काय मेरिट्स आहेत, मेंडेलिव्हजच्या पिरियडिक टेबलचे काय काय मेरिट्स आहेत ते मेरिट्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिलं मेरिट म्हणजे मेंडेलिव्हजनी काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले फ्रॉम देअर प्रॉपर्टीज। त्यांच्या प्रॉपर्टीचा विचार करून, त्यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करून त्यांनी काही एलिमेंटचे जे ॲटॉमिक मासेस आहे ते त्यांनी रिवाइज केले आणि रिवाइज ॲटॉमिक मासेसनुसार त्यांना परफेक्ट पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये देण्याचा मेंडेलिव्हजनी प्रयत्न केलेला आहे। काय मुद्दा आहे बघा, मेंडेलिव्हज रिवाइज the atomic masses of some element as per their properties। मेंडेलिव्हजनी काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसला रिवाइज केलं ॲज पर देअर प्रॉपर्टीज आणि पुढे काय केलंय, गेव देम रिवाइज पोझिशन इन द पिरियडिक टेबल आणि त्यांना एक नवीन पोझिशन, एक परफेक्ट पोझिशन त्यांनी पिरियडिक टेबलमध्ये दिलेली आहे। आता फॉर एक्झाम्पल बेरिलियमचं ॲटॉमिक मास मेंडेलिव्हजच्या आधी 14.09 असं समजल्या जात असे, परंतु ते ॲक्च्युअली 9.4 एवढं असायला पाहिजे होतं हे मेंडेलिव्हजच्या लक्षात आलं। मग मेंडेलिव्हजनी काय केलं, बेरिलियमच्या ॲटॉमिक मासला रिवाइज केलं, 14.09च्या ऐवजी काय दिलं त्याला ॲटॉमिक मास 9.4 दिलं आणि म्हणून मग बेरिलियमची जी पोझिशन आहे ती बोरॉनच्या आधी आल्याचं आपल्याला दिसतं आणि तीच त्याची परफेक्ट पोझिशन आहे। तुम्ही आजचा पिरियडिक टेबल जर का बघितला तर लिथियम नंतर बेरिलियम नंतर मग बोरॉन आहे, म्हणजे ही जी बेरिलियमची परफेक्ट पोझिशन आली बोरॉनच्या आधी ती देण्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली होती, मेंडेलिव्हजनी। काय पहिला मुद्दा पुन्हा लक्षात घ्या, मेंडेलिव्हजनी काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस त्यांच्या प्रॉपर्टीनुसार रिवाइज केले आणि त्यांना रिवाइज पोझिशन इन द पिरियडिक टेबल दिली, म्हणजे साध्या भाषेत म्हणता येईल ॲटॉमिक मासला करेक्ट केलं आणि करेक्ट पोझिशन त्यांनी पिरियडिक टेबलमध्ये दिली आहे। उदाहरणार्थ बेरिलियम, सुरुवातीला असं समजल्या जात असे की बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 आहे, पण मेंडेलिव्हजनी जेव्हा याच्या प्रॉपर्टी तपासल्या, याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की नाही 14.09 हे त्याचा ॲटॉमिक मास असू शकत नाही, तर ते ॲटॉमिक मास किती आहे 9.4 आणि त्यामुळे 9.4 नुसार बेरिलियमला पिरियडिक टेबलमध्ये जागा मिळायला पाहिजे आणि ती जागा त्यांनी दिली कोणाच्या आधी, बोरॉनच्या आधी दिली आणि त्याची ही जी मूव्ह आहे, त्याची ही जी हालचाल आहे मेंडेलिव्हजनी केलेली ही परफेक्ट आहे आणि योग्य आहे असं आज देखील आपल्याला लक्षामध्ये येतं। तर धिस इज द फर्स्ट मेरिट ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल। सेकंड मेरिट आपल्याला मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचं लक्षामध्ये घ्यायचं आहे। मेंडेलिव्हजच्या काळामध्ये 63 एलिमेंट्स नोन होते। मग पिरियडिक टेबल त्यांनी अरेंज करायला सुरुवात केली, एलिमेंटला अरेंज करायला सुरुवात केली इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। जेव्हा तो या एलिमेंटला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस बसवत होता त्यावेळेला आणि काही नवीन नवीन एलिमेंटचा अभ्यास करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की काही एलिमेंट्स हे अनडिस्कवर्ड आहेत। मग ते जे अनडिस्कवर्ड एलिमेंट्स आहे त्यांना आपल्याला जागा सोडणं आवश्यक आहे असं मेंडेलिव्हजला वाटलं आणि मग मेंडेलिव्हजनी काय केलं बघा, मेंडेलिव्हज लेफ्ट some blank spaces in his periodic table. Mendeleev left some blank spaces in his periodic table
फॉर सम अनडिस्कवर्ड एलिमेंट. अनडिस्कवर्ड एलिमेंट करता मेंडेलिव्हजनी काही जागा त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये सोडलेल्या आहे. बरं, त्या एकदम शेवटी नाही सोडल्या. शेवटी सोडल्या तर ते सोडल्या असं म्हणताच येणार नाही. त्यांनी मध्ये मध्ये सोडल्याचं आपल्याला दिसून येतं. बाय प्रेडिक्टिंग देअर प्रॉपर्टीज. बघा, पहिला मुद्दा मेंडेलिव्हजनी जो आश्चर्यकारकरित्या केलेला आहे की जे अनडिस्कवर्ड एलिमेंट आहे त्यांच्याकरता काही ब्लँक स्पेसेस मध्ये मध्ये त्यांनी पिरियॉडिक टेबलमध्ये सोडल्याचं दिसून येतं. बरं, नुसत्याच जागाने सोडल्या या अनडिस्कवर्ड एलिमेंट करता, तर या अनडिस्कवर्ड एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्यांनी प्रेडिक्ट करून ठेवल्या की अशा अशा प्रॉपर्टीज कदाचित त्याच्या भविष्यामध्ये जेव्हा शोध लागेल तेव्हा अशा अशा प्रॉपर्टीज त्याच्या असू शकतील असं भाकीत, असं प्रेडिक्ट हे मेंडेलिव्हजनी त्यावेळेला सांगितलं आणि काही ब्लँक स्पेसेस त्यांनी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये सोडले. बरं, नंतर जेव्हा हे जे अनडिस्कवर्ड एलिमेंट आहे यांचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्यांना बरोबर तशाच जागा मिळाल्याचं दिसून येतं. एवढंच नाही तर मेंडेलिव्हजनी त्या प्रॉपर्टीचं जे भाकीत वर्तवलं होतं, जे प्रिडिक्शन वर्तवलं होतं ते सुद्धा जवळपास बरोबर आल्याचं आपल्याला दिसून येतं. हे महानपण आहे मेंडेलिव्हचं आणि त्यामुळे या पॉइंटला आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. काय वाक्यामध्ये सांगता येईल? मेंडेलिव्हज लेफ्ट सम ब्लँक स्पेसेस इन हिज पिरियॉडिक टेबल फॉर सम अनडिस्कवर्ड एलिमेंट बाय प्रेडिक्टिंग देअर प्रॉपर्टीज. When these elements later on discovered, their predicted properties were found to be correct, and this is the greatness of Mendeleev's periodic table. For example घ्या, मेंडेलिव्हजनी काय केलं? मेंडेलिव्हजनी एका अनडिस्कवर्ड एलिमेंटला नाव दिलं इका बोरॉन. काय नाव दिलं? इका बोरॉन. त्याच्या मेंडेलिव्हच्या भाषेमध्ये इकाचा अर्थ खाली. बोरॉनच्या खाली त्यांनी एक रिकामी जागा सोडली आणि त्याला सध्याचं नाव दिलं इका बोरॉन. जसं आम्ही एखाद्या मुलाचं नाव माहीत नसेल आणि त्याच्या पुढच्या मुलाचं नाव माहीत असेल तर नाव घेऊन सांगतो, चल राजेश, राजेशच्या मागचा मुलगा. कारण राजेशचं नाव माहिती आहे पण राजेशच्या मागच्या मुलाचं नाव माहीत नाही, मग राजेशच्या मागचा मुलगा. तसंच यांनी काय केलं, याला बोरॉनचं नाव माहिती होतं पण बोरॉनच्या खालच्या एलिमेंटचं नाव माहीत नव्हतं. मग बोरॉनच्या खालचा एलिमेंट याला मेंडेलिव्हच्या भाषेमध्ये काय म्हणतात? इका बोरॉन. त्याचं ॲटॉमिक मास त्यांनी सांगितलं 44 असेल. तसंच अजून एक जागा त्यांनी सोडली ॲल्युमिनियमच्या खाली आणि त्या एलिमेंटला नाव दिलं त्यांनी इका ॲल्युमिनियम. त्याचं ॲटॉमिक मास त्यांनी प्रेडिक्ट केलं 68. अजून एक जागा सोडली इका सिलिकॉन नाव दिलं सिलिकॉनच्या खालच्या एलिमेंटला. त्याचं ॲटॉमिक मास होतं 72. अजून एक रिकामी जागा त्यांनी सोडली होती, त्याला मात्र त्यांनी काही विशेष नाव दिलेलं नाही पण त्याचं ॲटॉमिक मास मात्र त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं 100. आणि आज हे जे एलिमेंट्स आहे ज्याला मेंडेलिव्हजनी इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन किंवा 100 ॲटॉमिक मासवाला एलिमेंट असे जे एलिमेंट्स होते जे त्यावेळेला अनडिस्कवर्ड होते पण आज मात्र डिस्कवर्ड झालेले आहेत, मग आज त्यांना तेच नाव आहेत का? नाही, त्यांना वेगळे नावं दिलेले आहे. जसं इका बोरॉनला आज आपण म्हणत असतो स्कँडियम. या इका बोरॉनला त्यांनी जागा सोडली होती 3rd ग्रुप आणि 4th पिरियडमध्ये. 3rd ग्रुप आणि 4th पिरियडमध्ये आणि आज आपण त्याला म्हणत असतो स्कँडियम. सिम्बॉल आहे SC. पुढे इका ॲल्युमिनियम हा एक एलिमेंट त्यांनी ॲल्युमिनियमच्या खाली सांगितला होता. त्याचा ग्रुप होता 3rd आणि पिरियड होता 4th. 4थ्या पिरियडमध्ये तो एलिमेंट असेल असं त्याचं म्हणणं होतं. आज तो एलिमेंट शोधला गेलाय, त्याचं नाव आहे गॅलियम आणि त्याचा सिम्बॉल आपण देतो Ga. अजून एक होता सिलिकॉनच्या खालचा एलिमेंट, त्याला त्यांनी इका सिलिकॉन असं म्हटलं होतं, ज्याचा ॲटॉमिक मास त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं 72 आणि त्यांनी सांगितलं होतं हा जो एलिमेंट आहे त्याला जागा काय मिळायला पाहिजे तर त्याचा ग्रुप असला पाहिजे 4th ग्रुप आणि पिरियड असला पाहिजे 5th पिरियड. खरंच त्या ठिकाणी तो एलिमेंट शोधला गेला आणि आज त्याला आपण म्हणत असतो जर्मेनियम. सिम्बॉल आहे त्याचा Ge. पुढे 100 ॲटॉमिक मासवाल्याला त्यांनी नाव तर दिलं नाही परंतु आज जेव्हा तो एलिमेंट आणि त्याची पोझिशन मात्र सांगितली की ग्रुप होता 7th ग्रुप आणि पिरियड होता 6th पिरियड आणि आज जेव्हा तो एलिमेंट शोधला गेला त्याला आपण म्हणत असतो टेक्नेटियम आणि सिम्बॉल काय आहे त्याचा Tc. पुन्हा मेरिट नंबर 2 व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हणतात आहे, मेंडेलिव्हज लेफ्ट सम ब्लँक स्पेसेस इन हिज पिरियॉडिक टेबल.
मेंडेलिव्हजनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही ब्लँक स्पेसेस सोडल्या. कोणाकरता? फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट. अनडिस्कवर्ड एलिमेंट करता मेंडेलिव्हजनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही रिकाम्या जागा सोडल्या. बरं, नुसत्याच रिकाम्या जागा नाही सोडल्या, तर बाय प्रेडिक्टिंग देअर प्रॉपर्टीज, त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्यांनी त्यांना त्यावेळेला प्रेडिक्ट केल्या, त्याचं भाकीत वर्तवलं होतं. आणि आज जेव्हा त्या एलिमेंटचा शोध लागला, दीज प्रॉपर्टीज लेटर ऑन फाउंड टू बी करेक्ट. आज त्या प्रॉपर्टी ज्या मेंडेलिव्हजनी प्रेडिक्ट केलेल्या होत्या तशाच्या तशाच प्रॉपर्टी जवळपास निघाल्याचं आपल्याला दिसून येतं. काही लेफ्ट स्पेसेस विषयी आपण बोलणार आहे. मेंडेलिव्हजनी पहिली लेफ्ट स्पेस सोडली होती बोरॉनच्या खाली. इका बोरॉन. मास सांगितलं होतं 44, त्याचा ग्रुप सांगितला होता 3rd आणि पिरियड सांगितला होता 4th. आज जेव्हा शोध लागला तीच त्याची जागा होती आणि त्याला नाव दिलं गेलं स्कँडियम SC. दुसरा होता ॲल्युमिनियमच्या खालचा इका ॲल्युमिनियम. मास होतं 68, ग्रुप 3rd आणि पिरियड 5th. आज जेव्हा शोधला गेला तेव्हा त्याचं नाव आहे गॅलियम, सिम्बॉल आहे Ga. नेक्स्ट होता इका सिलिकॉन, ज्याचं ॲटॉमिक मास त्यांनी 72 सांगितलं. सिलिकॉनच्या खाली आहे असं त्यांनी प्रेडिक्ट केलं आणि त्याचा ग्रुप सांगितला 4th, पिरियड सांगितला 5th. आज तीच पोझिशन मिळाली आहे. नाव मात्र त्याला दिलेलं आहे जर्मेनियम Ge. एक त्यांनी एलिमेंट अनडिस्कवर्ड एलिमेंट करता रिकामी जागा सोडली होती. त्याचं मास सांगितलं होतं 100, त्याचा ग्रुप सांगितला होता 7 आणि पिरियड सांगितला होता 6. जेव्हा आज तो एलिमेंट शोधला गेला तेव्हा त्याला नाव मिळालेलं आहे टेक्नेटियम, सिम्बॉल आहे Tc. अशा तऱ्हेने सध्या 2 मेरिट्स आपण सांगितले आहेत. थोडक्यात काय सांगता येईल, ज्यांचं ॲटॉमिक मास चुकीचं होतं ते ॲटॉमिक मास प्रॉपर्टीजवरनं करेक्ट केलं, त्यांना योग्य ती जागा दिली. फॉर एक्झाम्पल बेरेलियम. काही अनडिस्कवर्ड एलिमेंट करता रिकाम्या जागा सोडल्या, त्यांच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या. आज त्यांनी प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज खऱ्या निघाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता खऱ्या निघाल्या प्रॉपर्टी याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. उदाहरणार्थ इका ॲल्युमिनियम हे नाव कोणी दिलं होतं? मेंडेलिव्हजनी. आणि आज त्याला आपण काय म्हणतो? गॅलियम. म्हणजे या कॉलममध्ये मेंडेलिव्हजनी सांगितलेल्या प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज आपण दिलेल्या आहे आणि या कॉलममध्ये त्याच्या खरंच आज असणाऱ्या प्रॉपर्टीज आपण दिलेल्या आहे. उदाहरणार्थ इका ॲल्युमिनियम त्यांनी सिम्बॉल दिला होता Ea, ज्याला आपण म्हणतो गॅलियम. सिम्बॉल काय दिला आपण? Ga. पहिली प्रॉपर्टी होती ॲटॉमिक वेट म्हणजेच ॲटॉमिक मास. तर हे इका ॲल्युमिनियमचं जे मेंडेलिव्हजनी प्रेडिक्ट केलं होतं ते होतं अबाउट 68, किंवा इका ॲल्युमिनियमचं ॲटॉमिक मास 68च्या जवळपास असेल आणि खरंच ते 68च्या जवळपास निघालं. प्रत्यक्षात किती आलं ते? 69.7. दिस इज द ॲक्च्युअल अँड दिस इज प्रेडिक्टेड. पुढे डेन्सिटी मेंडेलिव्हजनी सांगितली होती 5.9 असेल आणि ती किती आली? 5.94 आहे ना एक्झॅक्ट. त्याच्या पुढे मेल्टिंग पॉईंट मेंडेलिव्हजचं म्हणणं होतं याचा मेल्टिंग पॉईंट लो असेल, तो खरंच लो निघाला 30.2 डिग्री सेल्सिअस. पुढे त्यांनी ऑक्साईडचा पण फॉर्म्युला दिला. नुसतंच एलिमेंट नाही तर त्या एलिमेंटचा काय ऑक्साईड असेल त्याच्याविषयी पण माहिती दिली. त्यांनी सांगितलं Ea2O3 असा त्याचा ऑक्साईड असेल आणि तो एम्पोथेरिक असेल. नाउ व्हॉट इज एम्पोथेरिक? एम्पोथेरिकचा अर्थ विच कॅन शो बोथ प्रॉपर्टीज ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक. म्हणजे जेव्हा बेस सोबत रिॲक्ट होईल ना तेव्हा हा ॲसिडिक नेचर दाखवेल आणि जेव्हा ॲसिड सोबत रिॲक्ट होईल ना तेव्हा हा बेसिक नेचर दाखवेल. म्हणजे याचं व्हॉट इज एम्पोथेरिक? एम्पोथेरिक म्हणजे इट इज द सबस्टन्स विच कॅन शो बोथ ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक प्रॉपर्टी डिपेंडिंग अपॉन विच इट इज रिॲक्टिंग. कोणासोबत तो रिॲक्ट होतो आहे त्यावरती त्याचं नेचर डिपेंड असतं. बेस सोबत रिॲक्ट होत असेल तर हा ॲसिडिक नेचर दाखवेल, ॲसिड सोबत रिॲक्ट होत असेल तर हा बेसिक नेचर दाखवेल. म्हणून त्याला एम्पोथेरिक प्रॉपर्टी आहे असं मेंडेलिव्हजनी सांगितलं आणि त्या ऑक्साईडचा फॉर्म्युला दिला Ea2O3. आणि आश्चर्य काय, तोच फॉर्म्युला निघाला Ga2O3. नेचर पण तेच निघालाय एम्पोथेरिक नेचर. त्यापुढे त्यांनी त्याच्या क्लोराईडचा पण फॉर्म्युला सांगितला EaCl3 आणि त्याचा ॲक्च्युअल फॉर्म्युला निघालाय GaCl3. म्हणजे सारखाच आहे. Ea हा पहिलेचा सिम्बॉल होता, आता त्याला सिम्बॉल काय आहे? Ga. EaCl3च्या ऐवजी काय? GaCl3. म्हणजे सेम कॉम्बिनेशन निघालाय. बघा काय ग्रेटनेस आहे मेंडेलिव्हजचा. काय अभ्यास असला पाहिजे, काय प्रेडिक्शन असलं पाहिजे की जे त्यांनी सांगितलं तशाच जवळपास प्रॉपर्टी इनफॅक्ट निघाल्याचं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या प्रॉपर्टीज होत्या मेंडेलिव्हजनी प्रेडिक्ट केलेल्या आणि यानंतर जेव्हा एलिमेंट डिस्कवर्ड झाल्या त्याच्या रिअल प्रॉपर्टीज, तर या दोनमध्ये आपल्याला खूप जास्त साम्य
साम्य असल्याचं दिसतं आणि म्हणून आपण म्हणतो की मेंडेलिव्हजनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये अनडिस्कवर्ड एलिमेंट करता ब्लँक स्पेसेस सोडल्या बाय प्रेडिक्टिंग देअर प्रॉपर्टीज, आणि या प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज भविष्यामध्ये जेव्हा एलिमेंट डिस्कवर्ड झाले तेव्हा त्या खऱ्या ठरल्याचं दिसतं आणि त्याचा पुरावा आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट मेरिट जर का आपण मेंडेलिव्हचं लक्षात घ्यायचं ठरवलं तर ते काय आहे? मेंडेलिव्हजनी त्याच्या काळामध्ये 2 पिरियडिक टेबल दिले. जेव्हा मेंडेलिव्हजनी पहिला पिरियडिक टेबल आपल्यासमोर मांडला, ज्याला ओरिजिनल मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आपण म्हणू, त्यावेळेला इनर्ट गॅसेस, नोबल गॅसेस डिस्कवर्ड झालेले नव्हते. म्हणजे ते सोडून त्यांनी आपल्यासमोर पिरियडिक टेबल मांडलेला होता. पण त्यांनी पिरियडिक टेबल मांडला, त्याचं प्रचंड कौतुक झालं, कारण तो जो काही फ्रेमवर्क त्यांनी केलेलं होतं ते एक्सलंट होतं आणि त्या काळामधलं ते बेस्ट फ्रेमवर्क होतं आणि सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी व्यवस्थित एक्सप्लेन होत होत्या आणि सगळ्या एलिमेंटला विशेष म्हणजे जागासुद्धा पिरियडिक टेबलमध्ये मिळालेली होती आणि त्यामुळे फार मोठं कौतुक हे मेंडेलिव्हचं त्यावेळेला झाल्याचं आपल्याला दिसतं. पण जेव्हा हे तो कौतुक स्वीकारत होता त्याच काळामध्ये मेंडेलिव्हजनी ओरिजिनल पिरियडिक टेबल दिल्यानंतर हे जे इनर्ट गॅसेस आहे, नोबल गॅसेस आहे, हे डिस्कवर्ड झाले. मग आता प्रश्न निर्माण झाला की मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये तर नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेसला जागा नाही, मग आता या इनर्ट गॅसेसला तो कशी जागा देईल असा विचार त्यावेळेला निर्माण झाला. पण बघा, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हजनी काय केलं, सगळ्यात शेवटी या सगळ्या इनर्ट गॅसेसला नवीन ग्रुपमध्ये बसवून टाकलं विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ द एलिमेंट इन ओरिजिनल पिरियडिक टेबल. ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटच्या ज्या काही पोझिशन्स होत्या त्या पोझिशन डिस्टर्ब न करता त्यांनी या इनर्ट गॅसेसला त्या पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात शेवटी जागा देऊन टाकली. बरं, ती जबरदस्ती दिलेली जागा नव्हती, त्या जागेमध्ये ते इनर्ट गॅसेस एक्झॅक्टली फिट बसल्याचं दिसून आलं आणि त्यांच्याकरता नवीन ग्रुप त्यांनी क्रिएट केला आणि त्याला नाव दिलं झिरो ग्रुप. काय नाव दिलं? झिरो ग्रुप, जो आजही आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात शेवटी बसल्याचं दिसून येतं. म्हणजे पहा, जे अनडिस्कवर्ड एलिमेंट होते ते लॅटर ऑन जेव्हा डिस्कवर्ड झाले त्याच्याच कारकिर्दीमध्ये त्यांना जागा देण्याचं काम सुद्धा मेंडेलिव्हजनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इलॅस्टिसिटी इन द वर्क हा सायंटिस्टच्या दृष्टीने फार महत्त्वाचा गुणधर्म असतो की मी एखादं संशोधन मांडल्यानंतर बस आता मी यामध्ये कुठलाही बदल करणार नाही किंवा यामध्ये आता बदल करण्याची गरज नाही, हे जो सायंटिस्ट समजतो तो अर्धवट सायंटिस्ट असतो. पण मेंडेलिव्हज हा परिपूर्ण सायंटिस्ट होता. जेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की अरे आपण जेवढे एलिमेंट्स मांडलेत त्यापेक्षा अजून एलिमेंट डिस्कवर झालेले आहेत, मग त्यांना जागा देणं हे सुद्धा आपलं काम आहे. मग मेंडेलिव्हजनी लगेच त्या नोबल गॅसेसला, इनर्ट गॅसेसला त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात शेवटी बसवून टाकलं. त्या ग्रुपला नाव दिलं झिरो ग्रुप आणि तो ग्रुप अतिशय फिट पोझिशनमध्ये बसला. म्हणजे ती जी काही जागा इनर्ट गॅसेसला, नोबल गॅसेसला मेंडेलिव्हजनी दिली आहे ती परफेक्ट आहे, हे आजही आपल्याला लक्षामध्ये येत आहे. तर दिस इज द थर्ड मेरिट ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. काय आहे बघा, नो प्लेस फॉर इनर्ट गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये इनर्ट गॅसेसला जागा नव्हती कारण ते शोधल्याच गेलेले नव्हते, डिस्कवर्ड झालेले नव्हते. बट व्हेन इनर्ट गॅसेस, नोबल गॅसेस लाईक हेलियम, निऑन, एरेगॉन वेअर डिस्कवर्ड लॅटर, पण जेव्हा हे एलिमेंट डिस्कवर्ड झाले तेव्हा मेंडेलिव्हज क्रिएटेड झिरो ग्रुप. मेंडेलिव्हजनी एक नवीन ग्रुप क्रिएट केला, नाव दिलं त्याला झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. आणि ओरिजिनल पिरियडिक टेबलची जागा त्यांनी कुठलीही पोझिशन त्यांनी डिस्टर्ब केलेली नाही. हिअर नोबल गॅसेस वेअर प्रॉपरली फिटेड. या ठिकाणी ते नोबल गॅसेस अतिशय योग्य पद्धतीने बसलेले आहेत असं आजही आपल्याला लक्षामध्ये येतं. ओव्हरऑल काय सांगता येईल, चौथं मेरिट आपण लिहिलेलं नाही पण असं म्हणता येईल की मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल वॉज अ सिस्टमॅटिक समरी ऑफ अवेलेबल इन्फॉर्मेशन ॲट हिज टाइम. मेंडेलिव्हजचा पिरियडिक टेबल म्हणजे एक सर्वांग सुंदर समरी आहे, एक सिस्टमॅटिक समरी आहे. कशाची? ऑफ द अवेलेबल इन्फॉर्मेशन ऑफ द एलिमेंट ऑफ अँड देअर कंपाऊंड्स ॲट हिज टाइम.
त्याच्या काळामध्ये जेवढे एलिमेंटची माहिती होती, जेवढ्या त्याच्या एलिमेंटच्या कंपाऊंडची माहिती होती, त्याचं सुंदर समरी ही मेंडेलिव्हजनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये दिलेली आहे, असे त्याच्या काळामधले सायंटिस्ट मेंडेलिव्हजचं महानतम सांगत असताना करत असतात. तर धिस इज अबाउट द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, इट्स मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. हे व्यवस्थित वाचा, हे लिहून बघा आणि त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. थँक्यू.